नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण असल्यानेच नवी मुंबईला जलसंपन्न शहर म्हणून संबोधले जात असतानाच शहरात सुरू असलेली पाणी कपात भूषणावह नसून पाणी कपात सहन केली जाणार नसल्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिला। नाईक यांची महापालिका प्रशासनाबरोबर मंगळवारी नियमित बैठक झाली। या बैठकीमध्ये पाणी कपातीवर आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केली। आपल्या हक्काचे पाणी कुठे पळवले जाते याचा शोध घ्या असे नाईकांनी यावेळी प्रशासनाला बजावले। संबंधित बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते। मोरबे धरण नवी मुंबईकरांचे धरण असून धरणातून सर्वप्रथम नवी मुंबईला पुरेल एवढा पाणी पुरवठा झाला पाहिजे। त्यामुळे नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी अन्यत्र पळवू नका असा इशारा त्यांनी महापालिकेला दिला। यासोबतच झोपडपट्टी, गाव, गावठाण, शहर तसेच सर्व भागात समान पद्धतीने पाण्याचे वितरण करावे अशा सूचना यावेळी गणेश नाईक यांनी केल्या। एकीकडे पावसाने ओढ दिली असून पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी पालिकेने शहरात मागील काही दिवसांपासून पाणी कपात सुरू केली आहे। त्यामुळे शहरात कमी अधिक प्रमाणात पाणी कपातीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत। MIDC कडून नवी मुंबईला हक्काचे दररोज 80 दशलक्ष लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे, परंतु MIDC कडून फक्त 65 MLD पाणी मिळत असल्याने नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी कोण पळवतंय असा प्रश्न निर्माण झाला आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।